भूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरू स्मरणी या 10 लिखित पुस्तकाचं आपण वाचन करत आहोत. आज श्री महाराजांच्या दर्शनाची गोष्ट. श्री महाराजांच्या दर्शनाची गोड. आपल्या सद्गुरूंना ज्या त्यांच्या सद्गुरूंबद्दल इतके अनिवार्य प्रेम आहे ते किती जगावेगळे प्रेम असतील, ते किती अद्भुत असतील याचाच मग मी सारखा विचार करीत असे. त्यावेळी सांगलीला श्री महाराजांचा एक ॲल्युमिनियमवर छापलेला फोटो मला विकत मिळालेला होता. तो आणि परमपूज्य श्री मामांचा फोटो असे 2 फोटो एकाच फ्रेममध्ये घालून मी ते माझ्या खोलीमध्ये फडताळात ठेवले होते. रोज त्यांचे दर्शन, उदबत्तीचा धूप दाखविणे आणि प्रार्थना असे नियमाने चालत असे. काही काळाने कोण जाणे, पण मला असे अंतःकरणापासून वाटायला लागले की आपल्याला जर श्री महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन झाले असते तर काय बहार आली असती. परमपूज्य श्री मामांचे दर्शन झाले हे तर मोठे भाग्यच होते. तरीही श्री महाराजांच्या दर्शनाबद्दल अशी उगीच आतून ओढ वाटत होती. एका बाजूने असेही वाटायचे की ते एवढे कर्मकांडात वाढलेले थोरल्या महाराजांचा आदर्श त्यांच्या समोर. मला तर पॅन्ट शर्ट सकट परमपूज्य श्री मामांनी खपवून घेतले होते. माझ्याप्रमाणेच सगळ्यांना ही त्यांची कृपा, त्यांनी त्यांचे औदार्य लाभले होते. पण थोरल्या महाराजांबद्दल ऐकले होते की कोणी शेंडी राखली नसेल, धोतर नेसलेले नसेल तर त्याच्याकडे ते बघायचे देखील नाहीत, पाठ फिरवून बसायचे. म्हणून त्यावेळी असे उगीचच वाटायचे की श्री महाराजही जर त्यांच्यासारखेच कडक असतील तर ते कदाचित आपल्याला कायम पाठमोरच दिसतील. आपण तर त्यांच्या कर्मकांडांच्या कुठल्याही नियमात बसू शकत नाही. अंतःकरणात अशी ही भीती अकारणच वाढत असते. सांगलीला जाण्याचा योग. त्याच सुमारास एकदा असे झाले की अजित डोईफोडे नावाचे एक साधक बंधू एका संध्याकाळी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, मी सांगलीला आमचीच ॲम्बॅसिडर घेऊन निघालो आहे. तुम्हीही बरोबर येता का? तेथील गणपती मंदिराचे दर्शन करून आपण रात्री परत येऊ. संध्याकाळी निघायचे आणि रात्रीच परत यायचे असा तो कार्यक्रम असल्यामुळे मी कॉलेजमधून जसा घरी आलो होतो तसाच त्याच अवतारात त्यांच्याबरोबर निघालो. खिशात 1-2 रुपये असतील तेवढेच आणि अंगावर होता तोच ड्रेस. रात्रीचं परतायचे असल्यामुळे सोबत काही घेण्याचे कारण नव्हते. आम्ही सांगलीला आलो. आश्चर्य म्हणजे त्यावेळी परमपूज्य श्री मामा सांगलीतच आलेले होते. श्री गुरु महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या श्रमपरिहारार्थ निमित्ताने त्यांनी कार्यकर्त्यांसाठी सांगलीलाच एक कार्यक्रम ठेवला होता. तो होता हरिपूर रस्त्यावरील गणपती मंदिरात. सांगलीला पोहोचल्यावरच आम्हाला कळले की परमपूज्य श्री मामा तेथे आलेले आहेत व असा सोहळा सुरू आहे. म्हणून आम्ही त्वरित त्या मंदिरात त्यांच्या दर्शनाकरता गेलो. तेथे गेल्यावर परमपूज्य श्री मामा मला बघून आनंदाने म्हणाले, अरे ये, आपल्याला आजच रात्री मुंबईला जायचे आहे. तुझे तिकीटही काढून ठेवले आहे. आम्ही तुझी वाटच बघत होतो. मला मोठे आश्चर्य वाटायला लागले. मी भूतकाळात पडून अत्यंत संकोचाने त्यांना म्हटले, पण मामा, यांनी मला कॉलेजमधून आल्या तसेच येथे सोडून आणले आहे. आपण येथे येणार हेही मला माहीत नव्हते. माझ्या अंगावर एवढेच कपडे आहेत. यावर प्रसन्नतेने हसून ते म्हणाले, अरे, माझ्याही अंगावर एवढेच कपडे आहेत. तू त्याची काळजी करू नकोस. तुला रे कशाला बेडिंग आणि सामान पाहिजे? काही गरज नाही. तू चल माझ्याबरोबर. श्री सद्गुरूंसोबत रेल्वे प्रवास. मला आठवते त्याच रात्रीच्या महालक्ष्मी एक्सप्रेसचे त्यांच्याजवळ रिझर्वेशन होते. परमपूज्य श्री मामा, मी, आणखी 2 साधक आमच्याबरोबर होते. तो प्रसंग होता एका लग्नाचा. मुंबईला भाई वैद्य नावाचे एक साधक होते. त्यांच्या मुलीचे जयश्रीचे लग्न होते. म्हणून त्या लग्नासाठी मामा निघाले होते. आम्ही
रात्री मिरजेला गाडीत बसलो. योगायोगाने परमपूज्य श्री मामा ज्या बर्थवर होते त्याच्या लगतच्याच वरच्या बर्थवर मी होतो. परमपूज्य श्री मामा नेहमी एका बाजूचाच विशिष्ट बर्थ निवडून घ्यायचे, कारण तेथे बसून साधना करता येत असे. ते दिवस थंडीचे होते. माझ्याजवळ पांघरायला आणि अंथरायलाही काहीच नव्हते. सर्वजण आपापले बिछाने पसरून झोपायला निघाले. मी मात्र तसाच बसून राहिलो. परमपूज्य श्री मामांनी मला विचारले, काय रे, तुला झोप येत नाही काय? त्यावर नाही अजून आली असे मी म्हणालो. ते थांब म्हणाले आणि आपल्या बेडिंगमधून 2 शाली त्यांनी काढून दिल्या. उषाला घ्यायला एक धोतर दिले आणि म्हणाले, घे हे अंथर पांघर आणि शांतपणे झोप. नंतर ते नेहमीप्रमाणे आपल्या बैठकीला बसले. पहाटे साधारणपणे 3:30ची वेळ असेल. त्याच वेळी मी उठून बसलो. माझा बर्थ वरचा होता म्हणून मला बर्थवर नीट बसता येईना. मी खाली बघितले तर परमपूज्य श्री मामा बैठकीत बसलेलेच होते. बाकीची सगळी मंडळी गाढ झोपलेली होती. ते बसलेले आहेत तर आपणही बैठकीला बसावे म्हणून त्यांचे स्मरण करून त्यांना मनोमन प्रणाम करून मी वरच्या बर्थवर एका बाजूला सरकून कसा बसा बैठकीला बसलो. बैठक झाल्यानंतर आडवा झालो. डोळे मिटले गेले आणि ध्यानीमनी नसताना एक अद्भुत दृश्य माझ्या डोळ्यासमोर दिसू लागले. परमपूज्य श्री गुरु महाराजांचे दर्शन. माझ्यासमोर एकदम लखलखीत प्रकाश आला आणि माझे डोळे खाडकन उघडले गेले. पुढे ज्या गोष्टी घडल्या त्या प्रत्यक्ष घडलेल्या आहेत. त्या काही झोपेतल्या स्वप्नातल्या गोष्टी नव्हेत. डोळे उघडले गेल्यावर मी बघितले की समोर एक प्रकाशाचा दिव्य पुंज आहे आणि त्या पुंजातून एक गृहस्थ चालत येत आहेत. त्यांची थोडी ठेंगणेपणाकडेच जाणारी शरीरयष्टी होती. परमपूज्य श्री मामांसारखाच पांढरा शुभ्र लांब बाह्यांचा कॉलरचा शर्ट त्यांनी घातलेला होता आणि ते धोतर नेसले होते. त्यांची नजर अत्यंत प्रसन्न आणि चित्ताकर्षक होती. ते जेव्हा जवळ आले तेव्हा मला चटकन कळले की अरे, हे तर आपले गुळवणे महाराजच आहेत, कारण मी त्यांचा फोटो रोजच बघत होतो. मग चपापून मी एकदम उठून बसलो. त्यांना नमस्कार केला. त्यांचे पाय बर्थवरच होते. जणू काही वरचे छत आजूबाजूचे सगळे त्यांच्या त्या दिव्य आभेत हरवूनच गेले होते. त्यांच्या पायावर मी डोके ठेवले आणि त्यांनी माझ्या मस्तकावर उजवा हात ठेवला. त्याबरोबर मला जोरात क्रिया सुरू झाल्या. डोळे परत मिटू लागले. तसाच बसलेला राहिलो आणि त्या स्थितीत किती वेळ गेला ते देवच जाणे. परत जेव्हा भानावर आलो तेव्हा डोळे उघडून बघतो तर श्री महाराज समोरच बसलेले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोळे उघडून बघता बघता श्री महाराज अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मला मामाच दिसायला लागले. पण श्री महाराज दिसू लागले. असे 3-4 वेळा झाले. मग श्री महाराज हसून म्हणाले, अरे, आम्ही व ते एकच आहोत. त्यांचे दर्शन हे आमचेच दर्शन आहे. आम्ही आणि श्रीपादराव अभिन्न आहोत. तोपर्यंत मला परमपूज्य श्री महाराज परमपूज्य श्री मामांना श्रीपादराव म्हणत असत हेही माहीत नव्हते. असे म्हणून परमपूज्य श्री महाराज अदृश्य झाले. ते अदृश्य होता होता परत माझे डोळे मिटले गेले. पुन्हा बैठक सुरू झाली. त्या डोळे मिटलेल्या स्थितीतच किती वाजले असावेत म्हणून घड्याळ बघण्याची इच्छा झाली. आश्चर्य म्हणजे त्याच वेळी डोळ्यांसमोर घड्याळात 4:44 झालेली दिसली. परत डोळे उघडले तेव्हा सगळे पूर्ववत झालेले होते. परमपूज्य श्री मामा खाली बैठकीला बसलेलेच होते. बाकीचे सगळे झोपलेले होते. मनगटी घड्याळात बघितले तर 5:45 वाजायला आले होते. अंतरीचे जाणणारे सद्गुरू मामा बैठकीतून उठल्यानंतर त्यांना हे सांगावे म्हणून मी खाली उतरलो. वरच्या बर्थवरून उतरून मामांच्या बर्थसमोर आलो. खिशातला रुमाल खाली अंथरला आणि तेथे बसून राहिलो. याची साधना झाली की हे डोळे उघडतील आणि आपण त्यांना काय घडल्याचे सविस्तर सांगू असा विचार करून त्यांना नमस्कार केला व मी तेथेच गुपचूप बसलो.
परमपूज्य श्री मामांचे डोळे मिटलेलेच होते आणि त्या अवस्थेतच काही वेळाने ते म्हणाले की श्री गुरु महाराजांनीच तुला सांगितलेले ना की ते आणि आम्ही एकच आहोत. बरं झाले, तुझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, तुझे भाग्य चांगले आहे. पण हे तू कुठे सांगत फिरू नकोस. त्यांची आवर्जून असे सांगण्याची नेहमीचीच पद्धत होती. त्यांना असे जर कोणी आपले अनुभव सांगायला गेले तर त्याला ते स्पष्टच सांगत की आपले अनुभव आतल्या आतच ठेव, उगाच कुठे बोंबलत फिरू नकोस. कोणीही त्यांची प्रसिद्धी केलेली त्यांना कधीच आवडत नसे. आपल्या मुखाने तर ते कधीच काही सांगत नसत. त्यांचा अधिकार एवढा मोठा की ते साक्षात सद्गुरू स्वरूपच झालेले होते. त्यांच्या सद्गुरूंनीच प्रत्यक्ष सांगावे की त्यांच्यात आणि माझ्यात काहीच भेद नाही. एवढे